हॅलो. हॅलो, एक 2च मिनिटात स्टार्ट करू आपण हा. अजून काही जण जॉईन होतील. 2 म्हणजे ऍक्च्युली म्हणायला 2 आहेत, पण 4 वाजून 5 मिनिटापर्यंत चालेलच आता हे असं. 3-4 मिनिटं लागतील स्टार्ट. भागीरथी कोळी काल अटेंड केली होती बॅच शेवट किंवा अगोदर? नाही सर, मी फर्स्ट करतेय आता. फर्स्ट करताय, ठीक आहे चालेल. ऋषभ काल होता वाटतंय ना? काल लास्टला जॉईन झालो होतो सर मी. ओके ओके चालेल, काय अडचण हा नाही. करूयात आपण ओके. चालेल. अजून 2 मिनिटं वाट बघूयात आपण. ऋषिकेश सरांची फाईल कुठे ठेवली बरं? आपल्या याची सगळ्यांचे डेटा लिहून ठेवायचे फाईल आहे ना ती. अशा खालच्या कॉम्प्युटरवर आहे तुम्ही ना एक विंडोज 7 चा कॉम्प्युटर पण कनेक्ट करून ठेवा. तेही चालेल टेम्पररी. त्यात कसं ठेवलं, जी मध्ये आहे का? IP डायरेक्ट बरं, वर्कमध्ये आहे का? ओके. नवीन जॉईन झालेल्यांसाठी 1-2 मिनिटात आपण स्टार्ट करणार आहोत हा. त्याला विचारून बघा.
हो येस. ओके, सो हॅपी प्रोग्रेस गाईज. सगळ्यांनी एकदा रेज हँड करा. ओके येस. ओके 2. अजून एक सगळ्यांनी PY3 असं टाईप करा, जेणेकरून मला थोडंसं क्लिअर होईल की आपण चॅटिंगचा ऑप्शन ओपन करू शकता आणि त्यातून चॅटिंगही करू शकतो. जस्ट PY3. ओके येस. म्हणजे माझा आवाजही तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरं, एक अदरवाईज सिलेबस क्वेश्चन विचारतो. पाऊस तुमच्यापैकी किती जणांची इथे सुरू आहे बरं? सर तुमचा व्हॉइस कमी येत आहे सर. ओके ओके थँक्स. एकच मिनिटात सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. हां, आता येतोय क्लिअर? आवाज येतोय क्लिअर माझा? ऍक्च्युली माईक आहे, रेग्युलर आपला हेडफोन नाही आहे हा. सो त्यामुळे असं तर व्हायला नाही पाहिजे, बट स्टील ओके येस. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करूयात. या व्यतिरिक्त तुम्हाला थोडीशी माहिती आमचे जे दुसरे सर आहेत, जे की लेक्चरच्या अगोदर मोस्टली तुमच्यासोबत कनेक्टेड राहणार आहेत, ऋषिकेश सर म्हणून किंवा शिवम सर. सो ते तुम्हाला दररोज एक 10-10 मिनिट कनेक्ट राहतील यासाठी की कालच्या लेक्चरमध्ये जे काही झालं त्याचं रिव्हिजन ते घेतील आणि इतर काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे असेल तर ते करतील. सो त्यांना प्लीज कोऑपरेट करा. आज आपण डायरेक्टली लेक्चर स्टार्ट करीत आहोत विदाउट एनी क्रॉस व्हेरिफिकेशन. सो लेट्स स्टार्ट इट. सो सगळ्यात सुरुवातीला तर लेट्स स्ट्राईव्ह फॉर प्रोग्रेस नॉट फॉर परफेक्शन. तर हा एक कोट आहे की ज्याच्या अनुषंगाने आम्ही आमचे क्लासेस आणि इथले जे काही स्टुडंट्स असतील त्यांना ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो. की परफेक्शन नावाची काही गोष्ट नसते, बट डेली थोडी का होईना आपल्याला प्रगती करायचीच आहे, थोडी का होईना प्रोग्रेस आपल्याला करायचीच आहे. 1% असेल तरी चालेल. इफ यू डू 1% प्रोग्रेस ईच डे, देन आफ्टर अन इयर यू आर 365% अहेड ऑफ युअर प्रिव्हियस व्हर्जन. तुमचं जे काही अगोदरचं व्हर्जन असेल त्यापेक्षा 365% तुम्ही पुढे जाणार आहात. सो लेट्स स्ट्राईव्ह फॉर प्रोग्रेस. सो पायथॉन स्टार्ट करूयात आपण. लेट्स स्टार्ट विथ स्मार्टनेस. Very first, who am I? So I am searching myself still. My name is Gaurav Babasaheb Dhamale. टीचिंग सिन्स 2005 2005 पासून शिकवत आहे. सुरुवात आपले बेसिक कम्प्युटर जे असते जसं की MS ऑफिस यापासून केली. त्यानंतर C++, पायथॉन, ओरॅकल, ASP, MySQL, टॅली, जावा, PHP. देन वेब डेव्हलपमेंटचे काही ॲप्स आहेत. देन मॅक्रोमीडिया, फ्लॅश, SQL, SAP, सिस्टम ॲप्लिकेशन प्रोडक्ट अँड फायनान्शियल अँड कंट्रोलिंग, DTP, सम हार्डवेअर नेटवर्किंगचे कोर्स केलेले आहेत आणि बॅचेसही घेतलेले आहे. अराउंड 6 ते 7 बॅचेस घेतलेल्या आहेत त्याच्या. ॲडोब प्रीमियर प्रो जे की व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर आहे. देन इफेक्ट CC सुद्धा, ॲडव्हान्स एक्सेल. देन R लँग्वेज म्हणून एक आहे, त्याची बॅच नाही घेतली बट येते थोडीफार. ॲक्शन स्क्रिप्ट 2.0, आता सध्या 3.0 आहे. खूप सुंदर स्क्रिप्टिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर आहे आणि याच्यातल्या जवळपास प्रत्येक कोर्सच्या 3-3, 4-4 ॲव्हरेज बॅच घेतलेल्या आहे. काही काहींच्या तर एक 20-20, 30-30च्या क्रॉस 20 किंवा 20+ असतील. याच्या व्यतिरिक्त आमची एक छोटीशी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कंपनी आहे. खूप म्हणजे इनिशियल स्टेजलाच आहे. एक 6 ते 7
प्रोग्रामर्स आहेत त्यामध्ये. जे आम्ही काही प्रोजेक्ट्स डेव्हलप केले त्याचे काही स्क्रीनशॉट्स तुम्हाला इथे दिसत असतील. सो ज्यामध्ये हा एक प्रोजेक्ट आहे डेव्हलपमेंटसाठीचा. ऑन मार्केट डॉट स्टोर ई कॉमर्स प्रोजेक्ट आहे. एक मॅट्रिमोनी साईट आहे. देन तुम्ही राईट साईडला बघू शकता व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स तुम्हाला इथे दिसतील. ओके, काही इंटरनल प्रोजेक्ट्स आहेत मॅनेजमेंटसाठी आम्ही बनवलेले. तर सांगायचं तात्पर्य हेच होतं की यातून आम्हाला जे काही एक्सपिरियन्सेस मिळाले तर ते आम्ही शेअर करू, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रोग्राम एंडपर्यंत नेण्यासाठीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आतापासूनच सावरता येतील. सो प्रिपरेशन बिफोर स्टार्ट हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण काही चॅलेंजेस आपण फेस करणार आहोत. सो लेट्स डिस्कस अबाउट दॅट चॅलेंज. लेट्स डू इट. आणि येस, फर्स्ट चॅलेंज जे आपल्या समोर असणार आहे ते म्हणजे लँग्वेज बॅरियर. तर इथे बसलेल्या सगळ्यांनी एकदा मराठी लँग्वेज कळतं असं येस म्हणून टाईप करा की येस आय कॅन अंडरस्टँड मराठी प्रॉपरली. कारण काही जण जर कॉन्व्हेंटचे असतील का इतर लँग्वेजचे असतील तर त्यांना अडचण येऊ शकते. सो दे कॅन टाईप नो. ओके, नाईस नाईस नाईस. ओके, थँक्यू थँक्यू. सो लेट्स डू दिस. सो पहिलं तर आपण जी बॅच घेणार आहोत ती ऑनलाईनला घेणार आहोत. सो ऑनलाईन म्हणलं की काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेत, पण चॅलेंजेस म्हणलं की प्रिपरेशनने त्याची मजा अजूनही वाढवता येणार. सो लेट्स प्रिपेअर फॉर इट. सो पहिलं चॅलेंज ऑनलाईनसाठीचं जे असणार ते म्हणजे टेक्निकल चॅलेंज. टेक्निकल चॅलेंजमध्ये पहिलं आहे इंटरनेट, की तुमच्याकडे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्टिव्हिटी ह्या बऱ्याचशा गोष्टी असतील. तर ट्राय टू कीप इट अप, की तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, याच्यावरचं आमच्या एंडला एक सोल्युशन आम्ही दिलेलं असं आहे की जे काही लेक्चर्स मिस होतील तुमचे ड्यू टू इंटरनेट, ड्यू टू एनी अदर प्रॉब्लेम, त्याचं एक रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला ऑनलाईनला मिळेल त्याच लेक्चरचं. सो ऑनलाईन एक ॲप असेल आणि उद्या ते लॉन्च करून उद्या तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल आणि त्यातून तुम्ही ते सगळे लेक्चर्स रेफर करायचे आहेत. सेकंड चॅलेंज अबाउट हेडफोन. तर एक अवेअरनेसने आपण हा चॅलेंज दूर करू सर शकतो. बोलिये. सर आवाज थोडा कमी येत आहे सर. ओके ओके, एक मिनिट. एकदा सगळ्यांनाच आवाज कमी येतोय का सांगता का? कारण मे बी वैयक्तिक एखादा माईक मध्ये प्रॉब्लेम असू शकेल. येस येस. कारण ना मी ते फुल केलेलं आहे. सेकंड थिंग माईक वापरतोय मी. इट्स नॉट एनी हेडफोन, की म्हणजे हेडफोन नाहीये किंवा वेब कॅम पण नाहीये. ओके ओके. सो मे बी आहे ना तुमच्या याचं स्पीकरमध्ये थोडाफार कमी जास्त असू शकेल. इथे जे बार्स आहेत तुम्हाला तेही दिसू शकतील. मे बी ते फुल्ली ऍक्टिव्हेटेड आहेत. अगदी थोड्या थोड्या व्हॉइसला सुद्धा ते ऍक्टिव्हेट होत आहेत. सो आहे टेक्निकल चॅलेंज आहे. सो आपल्याला ते फेस करावं लागेल. एकच मिनिट हा. तर हेडफोन एक चॅलेंज आहे. तर आपण थोडंसं चेक करून ठेवू शकतो की हेडफोनचा आवाज, माईक दोन्ही गोष्टी ओके आहेत का. थर्ड थिंग इज अबाउट मोबाईल चार्जिंग, की आपली मोबाईल चार्जिंग प्रॉपर आहे की नाही ते आपण की कव्हर अप करून ठेवू शकतो. देन कम्प्युटर असेल तर कम्प्युटरची कंडिशनही आपल्याला मेंटेन ठेवावी लागेल. लाईट गेली तर एक सबस्टिट्यूट लगेच मोबाईलवर मीट कनेक्ट करून आपण बॅचला कनेक्ट राहू शकतो. सो वी कॅन टॅकल दिस ऑल चॅलेंजेस. ओके. पुढचं चॅलेंज आहे एन्व्हायरमेंटल चॅलेंज, की आपल्या आसपास शाळेत किंवा लाईव्ह क्लासेसच्या ठिकाणी विद्यार्थी असतात, एक विशिष्ट माहोल असतो, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी खूप मदत होते. पण ऑनलाईनला मात्र आपण एकटे सदाशिव असतो, जिथे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं अवघड जातं आपल्याला करण्यासाठी. तर आपण याच्यावरही सोल्युशन काही ना काहीतरी प्रिपेअर करू शकतो. सो फर्स्ट आहे की आपण काहीतरी वातावरण तयार करू शकतो. यासाठी कसं करू शकतो, तर एक पहिलं टास्क तुम्ही हे करा, तर तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स असतील त्या सगळ्यांना या कोर्सबद्दल सांगा की मी असा असा कोर्स लावलेला आहे आणि ह्या वेळेत मला प्लीज डिस्टर्ब करू नका. तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कोणीही असेल, जेणेकरून ते तुम्हाला तेवढं इम्पॉर्टन्स देतील आणि थोडंसं माहोल बनण्यासाठी हेल्प होईल. टाइम सांगा, कोर्स डिस्क्रिप्शन सांगा. तो त्यांच्याकडून जे वाइब्स मिळतील ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहतील. पुढे तुम्ही तुमची रूम थोडीशी डेकोरेट करू शकता. ते थोडंसं अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, परंतु हा कोर्स जॉब ओरिएंटेड कोर्स आहे आणि तुम्हाला कॉलेजला किंवा इतर ठिकाणी जाऊन हा शिकण्यास न मिळाल्यामुळे कदाचित असं वाटू शकेल की यार एवढं काय असतं हे, परंतु पुढे चालून याच्यावर जॉब मिळणार आहे आणि तो जॉब असा छोटा मोठा नाही राहणार.
इन लॅक्स याचे पॅकेजेस असतील. सो तेवढ्यासाठी आपण एवढं छोटंसं काम करू शकतो की आपण आपली छोटीशी रूम जिथे आपण बसणार आहोत त्याच्या आसपास थोडेसे असे ग्लिम्स ऍड करून ठेवा की जिथे तुम्ही पायथॉन लिहा की यार हा मला आता कोर्स चालू आहे. कुठेतरी डेस्कटॉप मोबाईलवर वॉलपेपर म्हणून तुम्ही ते सेट करा. एखाद्या चीटवर लिहा, कुठेतरी पेस्ट करून द्या, जेणेकरून तुम्हाला त्याची आठवण नियमित राहील. सो प्रयत्न करा तुमच्या एंडला काही एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा, आणि तुमच्याकडून काही सजेशन्स असतील का आपण वातावरण कसं तयार करू शकतो, सो तेही आम्हाला सांगा. म्हणजे चॅट करून तुम्ही सांगू शकता. देन पुढच्या बॅचला मी ते ऍड करेल. आता तर सगळ्यांना कळेलच ते. अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बी हार्डकोर हॅपी. कारण एकटा असल्यावर ही गोष्ट मिसिंग राहून जाते. आपण लेक्चर म्हणलं की असं काहीतरी म्हणतो, आपल्याकडे कोणीच बघत नाही असं आपण गृहीत धरतो. सो आपल्याला एकदम म्हणजे मॅक्स जेवढं हॅपी होता येईल तेवढं हॅपी आपल्याला राहायचं आहे. जनरली लाईव्ह क्लासेस जे असतात, आता बऱ्याच वेळेस हा शब्द जेव्हा ऐकतो मी, लाईव्ह क्लासेस आणि ऑनलाईन क्लासेस. ओके, सो लाईव्ह म्हणजे जिवंत क्लासेस, मग ऑनलाईनला काय डेड क्लासेस म्हणायचं का? ऑनलाईन सुद्धा अल्टिमेटली लाईव्हच आहे, फक्त तिथे एकट्यालाच लाईव्ह राहावं लागणार आहे आणि ते वैयक्तिक तुम्ही राहशाल. सो इथे जसा फेस आहे ना, आता जर तुम्ही एकटे असाल तर असा फेस बनवण्याचा प्रयत्न करा आणि एक छोटासा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा नंतर केलं तरी चालेल. आणि एका ठिकाणी आपल्याला सगळ्यांना अपलोड करायचे आहे. सो आपण एक राहतं ना, ट्रेंड असतो छोटासा, ओके, की हॅशटॅग मेक फेस लाईक दिस, असं काहीतरी करूयात. सो बी हार्डकोर हॅपी. आणि वैयक्तिक तुम्हाला म्हणजे असं एक्सप्लेन नाही करू शकत मी की किती एक्सायटेड आहे ही बॅच कंडक्ट करण्यासाठी. याच्या अगोदरही भरपूर घेतलेले आहेत, बट स्टील each and every time. So let's get started, friends. आपण जो काही कोर्स हा कंडक्ट करणार आहोत याचे एक स्पेसिफिक मेथड आपण फॉलो करणार आहोत लर्निंगची, बिकॉज ऑफ ऑनलाईन मेथड. की आपण पहिले 3 दिवस दररोज 3च टॉपिक शिकणार आहोत. त्याच्यानंतर ते टॉपिकचा काउंट 6 करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त असाइनमेंट्स आणि एक बोनस पॉईंट काहीतरी करण्यासाठी सांगूयात. म्हणजे एवढंच आपलं राहणार आहे. म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतकं आपण शिकूयात, जेणेकरून नंतर रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप हेल्प होईल त्याची. सो लेट स्टार्ट. आजचे जे 3 टॉपिक्स आहेत ते हे राहतील. फर्स्ट वन इज इंट्रोडक्शन टू पायथॉन. या इंट्रोडक्शनचे 3 पार्ट आहेत ऍक्च्युली. त्यातला आज फक्त पहिला पार्ट आपण कंडक्ट करणार आहोत. दुसरा आहे इन्स्टॉलेशन. अँड थर्ड वन इज रनिंग फर्स्ट प्रोग्राम, की त्यातला आपण एक पहिला प्रोग्राम रन करणार आहोत. ओके, सो हे 3 टॉपिक जे की आपण कव्हर करणार. देन असाइनमेंट अँड देन पोर्टल लॉग इन. सो लेट स्टार्ट. इथे पुन्हा एकदा थोडीशी थेअरी इन्फॉर्मेशन आलीच. ओके, थेअरी म्हणलं की थोडंसं मला एक वैयक्तिक बोरच होतं समजून सांगण्यासाठी प्लस सगळ्यांसाठी, परंतु ऑप्शन नाही. पायथॉन काय आहे तर सिम्पल आहे, जनरल पर्पज आहे, हाय लेवल आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. सो हे एक प्रकारचं इव्हॅल्युएशन आहे. ओके, तर आपण हे 4ही टॉपिक समजून घेऊ. याच्या अगोदर एक छोटासा विदाउट व्हॉइस एक छोटासा व्हिडिओ बघूयात आपण. सो एक इव्हॉल्युशन आपण बघितलं. सो सेम आपल्याला कम्प्युटर्समध्ये बघायला मिळेल. 1980 साली पहिला कॉम्प्युटर तयार करण्यात, 1880 साली, माय बॅड, 1880च्या दशकामध्ये पहिलं कॉम्प्युटर बनवण्यात आलं होतं, जे की 100 बाय 100 बाय 100 मीटरच्या खोलीमध्ये होतं. खोली म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला एखादं मंगल कार्यालयच म्हणू शकता, इतका मोठा तो एरिया होता. आणि त्या एरियामध्ये पहिला कॉम्प्युटर की ज्यात स्पेसिफिक एक 8 ट्रान्झिस्टर्स होते आणि एक मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्यासाठी फक्त ते वापरण्यात आलं होतं. सो तिथून आज आपण बघू शकतो आपल्या टेबलवर हे कम्प्युटर आहे. तर मग हे कसं काय पॉसिबल झालं, आणि याच्या मागे कोणी एक व्यक्ती नाही, खूप जणांनी मिळून काम केलं. मग त्या सगळ्यांनी मिळून कोऑर्डिनेटली कसं काय ते काम केलं, जे मागच्याने
एका लेवलपर्यंत आणून ठेवलं, तिथून पुढे पुढे सरकवण्यात आलं. सो हे काम शक्य कसं झालं? तर याच्या मागे काही मेकॅनिझम्स आहेत. ओके, आणि ते मेकॅनिझम आपण थोडक्यात आज समजून घेऊयात. पहिलं तर पायथॉनच्या बाबतीतलं हे एकदा समजून घेऊ. पायथॉन इज अ सिम्पल, हे तुम्ही समजू शकता, सिम्पलच आहे. जनरल पर्पज, जनरल पर्पजमध्ये सगळ्या कामांसाठी वापरली जाणारी लँग्वेज आहे. याच्या व्यतिरिक्त अशा काही लँग्वेज असतील की ज्या काहीतरी स्पेसिफिक काम करतील. लाईक एक अँड्रॉइड स्टुडिओ म्हणून सॉफ्टवेअर आहे, त्यावर मोस्टली फक्त मोबाईल म्हणजे अँड्रॉइड मोबाईलवरचे ॲप बनवले जाते. मग व्हॉट अबाउट कॉम्प्युटर ॲप्स, व्हॉट अबाउट iOS ॲप, व्हॉट अबाउट दुसरा एखादा मोबाईल असेल त्याच्यावरचे ॲप्स कसे बनवले जातात? सो पायथॉनच्या बाबतीत तसं नाही, हे जनरल पर्पज आहे. याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 एंड्स वेगवेगळे तुम्ही कव्हर अप करू शकता. म्हणजे पार कन्सोल एंड, मोबाईल एंड, तुमचा डेस्कटॉप एंड, मॅक ओएसचा एंड असेल. सो असे सगळे एंड पायथॉनमधून कव्हर केले जातात. जनरल पर्पज. ओके, सो स्पेसिफिक नाही. जनरल असल्यामुळे लँग्वेज शिकण्यामध्ये तेवढं वर्थ आहे की एकदा शिका आणि ते सगळीकडे लागू होऊन जाईल. नेक्स्ट इज हाय लेवल लँग्वेज. पायथॉन इज अ हाय लेवल लँग्वेज अँड हाय लेवल लँग्वेज. हाय म्हणलं की दुसरा पण आलं, जसं मिडल आलं, लो आलं. सो मिडल आणि लो मोस्टली थोडा डिफिकल्ट असतात अँड दिस वन इज क्वाईट इझी, त्याच्यामुळे याला हाय लेवल आपण म्हणूयात. लास्ट टॉपिक आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. हे पायथॉनचं एक एक्सप्लेनेशन आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली पायथॉन इज? सो पायथॉन इज अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मग आता ऑब्जेक्ट ओरिएंटेशन म्हणजे काय? याच्यावर तुम्हाला खूप सारे काउंटर क्वेश्चन येतील आणि इथूनच तुमचं जे काही छोटं मोठं जर्नी आहे इंटरव्ह्यूची ती स्टार्ट होणार. ओके, सो एक्झॅक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय आहे? तर याला समजून घेण्यासाठी पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण छोटं मोठं डिस्कशन करणार, पण आजच्या पुरतं आपण थोडंसं नोट डाऊन करून हे बघूयात. की प्रोग्रामिंग करताना 3 वेगवेगळ्या मेथड्स राहील. पहिली मेथड असणार प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, दुसरी मेथड असणार फंक्शन ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि तिसरी असणार ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सो असं गृहीत धरतो की तुम्हाला हे दिसत आहे. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे काय होईल? यामध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेसेस फॉलो केल्या जातील. आता हे समजून सांगण्यासाठी आम्ही एक छोटंसं उदाहरण देत असतो. आता सध्याच एक मोठा उत्सव होऊन गेला, गणेशोत्सव, ज्यामध्ये गणेश मूर्तीची स्थापना आणि त्यांचे पुढचे जे काही विधी असतील ते केले गेलेत. सो जी काही गणेश मूर्ती आहे तिला बनवताना ह्या 3 वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. 3 वेगवेगळ्या मेथडमधून गणेश मूर्ती बनवली जाते. पहिली तर पीओपी म्हणजे प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग. यामध्ये होईल काय? समजा या मेथडने आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची आहे, तर आपण काय करणार की हातानेच माती गोळा करणार आणि गणपती बाप्पाची मूर्ती बनवणार. सो डिरेक्टली. फंक्शन ओरिएंटेड मध्ये काय करणार आपण की मूर्ती बनवण्याआधी आपण काहीतरी इक्विपमेंट्स गोळा करणार आणि त्या इक्विपमेंटच्या साहाय्याने आपण मूर्ती बनवणार विथ द हेल्प ऑफ इक्विपमेंट. की आपण कलरिंगसाठी मे बी ब्रशचा वापर करू, देन थोडंसं त्यामध्ये शार्पनेस आणण्यासाठी काही एज टूल्सचा वापर करू. सो अशा आपल्याकडे व्हरायटी ऑफ इक्विपमेंट्स आहेत. त्या इक्विपमेंटच्या मदतीने त्या इक्विपमेंटलाच आपण फंक्शन असं म्हणू शकतो. आणि तिसरी जी मेथड आहे ती खूप जणांनी डोक्यावर उचलली आणि ह्या मेथड नंतरच असे बरेचसे रिव्हॉल्युशनरी कामं झाले. हे मेथड काय म्हणतं की प्रोग्राम बनवण्याआधी त्याचा एक प्रोग्राम बनवा. लेट्स से आपल्याला एखादी मूर्तीच बनवायची आहे, तर मूर्ती डायरेक्टली नाही बनवायची. मूर्ती अगोदर त्या मूर्तीचा ढाचा बनवायचा, साचा बनवायचा. ठीक आहे, स्ट्रक्चर, लोखंडी साचा, मजबूत साचा, आणि त्या साच्यामध्ये आपण माती प्रेस करणार, साचा ओपन करणार अँड मूर्ती रेडी. इतकं ते इझी असणार आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो आपली जी प्रोग्रामिंग आहे ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड. यानंतर काही ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशन म्हणजे याचे कुठे कुठे वापरामध्ये आणलं जाऊ शकतं. वेब ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही इंटरनेटवर जे बघत आहात ॲप्लिकेशन्स ते सगळे. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचं इंस्टाग्राम. इंस्टाग्राम इज मेड इन पायथॉन. डेस्कटॉप GUI म्हणजे तुम्ही विंडोज वापरत असाल, मॅक, तर त्याच्यावरचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सगळे डेस्कटॉप GUI ॲप्लिकेशन्समध्ये कॅटेगराईज होतील. कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन जशी 4 व्हीलर असते, 4 व्हीलरमध्ये GPS सिस्टम आलेली आहे आता की ज्यात तुम्हाला तुमचा मॅप एखादा सेट करून तो मॅप बरोबर कुठे कुठे चालला ते बघता येऊ शकतं. शिवाय रिव्हर्स गिअर जर एंटर केला तर मागची स्क्रीन तुम्हाला त्याच्यावर दिसते आहे. ब्लूटूथने कनेक्ट होऊ शकता तुम्ही, कॉल सगळे कनेक्ट होतात. सो त्या स्क्रीनवरची जी प्रोग्रामिंग आहे ती करण्यासाठी तुम्ही पायथॉनचा वापर करू शकणार. कन्सोल बेस्ड, त्या स्क्रीनला पहिलं तर कन्सोल म्हणायचं.
आता तुमच्या टीव्हीवर सुद्धा तुम्ही जेव्हा आवाज कमी जास्त करता तेव्हा तुम्हाला थोडंसं असं एक छोटंसं दिसतं ॲनिमेशन की आवाज कमी होतोय वाढतोय, चॅनल पुढे गेलं तेही कळतं, मागे आलं तेही कळतं, कोणतं चॅनल सुरू आहे तेही कळणार. त्याला म्हणायचं तुम्हाला कन्सोल अँड यू कॅन क्रिएट दोज काइंड ऑफ कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन इन पायथॉन. नेक्स्ट इज सॉफ्टवेअर. आता हा एक लमसम वर्ड दिलेला आहे, ॲक्च्युली हे सगळे काही सॉफ्टवेअरचंच आहेत. सायंटिफिक अँड न्यूमरिक एक्सटेन्शन्स, ही जे काही ऑलरेडी ॲप्लिकेशन्स आहेत त्यांचं एक्सटेंड करून सायंटिफिक प्रोसेसिंग, न्यूमरिक प्रोसेसिंगचं एंड पायथॉन हा प्रोव्हाइड करू शकतो. काही बिझनेस ॲप्लिकेशन सुद्धा बनवले जाऊ शकतील. देन सम ऑडिओ व्हिडिओ बेस्ड ॲप्लिकेशन की ज्यामध्ये ऑडिओ रेकग्नाइज होईल, व्हिडिओ रेकग्नाइज होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. देन QT फोटॉन, क्विक टाइम फोटॉन, त्यावर आपण करूयात डिस्कशन मीन वाईल. देन 3D CAD ॲप्लिकेशन्स, ऑटोकॅड तुम्हाला मोस्टली माहिती असेल. सो ऑटोकॅड सारखे काही ॲप्लिकेशन की जे इमेज रेकग्नाइज करतील आणि प्रोसेस करतील. एंटरप्राइज ॲप्लिकेशन अँड देन इमेज प्रोसेसिंग ॲप्लिकेशन. सेकंड, आता हे झालं आपलं इंट्रोडक्शन, की एवढंच इंट्रोडक्शन होतं. बेसिक तुम्ही एवढं 4 गोष्टी लक्षात ठेवा. क्वाईट सिम्पलर. आणि आता जरी लक्षात राहिले नसतील तरी काही टेन्शन नाही, हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघता येईल. देन काही ॲप्लिकेशन्स आहेत तर यातली काही एक 2-4 नावं पाठ करून ठेवा. कोणी जर इंटरव्ह्यूला की तिथे विचारलं की पायथॉनचा उपयोग काय होतं, तुम्हाला पटपट सांगता आलं पाहिजे. कारण हा फक्त थिअरॉटिकल पार्ट असतो. एकदा प्रोग्रामिंग शिकल्यानंतर ह्या गोष्टी कोण लक्षात ठेवत नाही, हे कुठे वापरतात आणि मग सगळे नावं का सांगता नाही आले. तो पूर्ण प्रोग्रामिंग करतो पण या अशा गोष्टींमध्ये त्याला नंतर इंटरेस्ट नाही राहत. तो सध्यापुरतं आपलं एक 5 ते 6 नावं तुम्ही टाईप करा आणि थोडीशी अवघडवाली करा जे की कोणाला माहिती नसते. लाईक कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन, डेस्कटॉप GUI ॲप्लिकेशन, सायंटिफिक अँड न्यूमरिक, QT फोटॉन, आता याच्याबद्दल सांगेन मी तसं. ऑडिओ व्हिडिओ बेस्ड ॲप्लिकेशन, 3D CAD पाठ करून ठेवायचे, विच विल क्रिएट इम्प्रेशन. सेकंड आहे का हे पायथॉन इन्स्टॉल कसं करायचं. तर पायथॉनची लायब्ररी आपण इन्स्टॉल करणार आहोत. लायब्ररी काय आहे हे आजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल. सो कसं करायचं इन्स्टॉलेशन. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला पायथॉन डाउनलोड करायची, तुमची स्टेप 1. दुसरा, त्याचा जो काही डाउनलोड झालेला प्रोग्राम असेल, सेटअप असेल, तो तुम्हाला रन करायचा. आणि तिसरं, त्याचं एन्व्हायरमेंट सेट करायचा. तो क्वाईट इझी आणि या 3 स्टेपमध्ये आपण हे काम करणार. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात सुरुवातीला क्रोम स्टार्ट करा. क्रोममध्ये तुम्हाला लिहायचं आहे पायथॉन डाउनलोड आणि इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला दिसू शकेल पायथॉनची लिंक. तो मे बी तुम्हाला विजिबल असेल. जस्ट क्लिक ऑन इट. आवाज कट होतोय, ठीक आहे. हॅलो, आवाज येतोय ना रे. ओके, सो आवाज येत असेल एक एकदा SS टाईप करा. ठीक आहे. सो दिस इज जे नवीन जॉईन झाले सेकंड लेक्चरसाठी थोडंसं वेट करा, कारण आपलं आता फर्स्ट डेचं थोडंसं कंटिन्यू करणं चालू आहे. त्यानंतर आपण सेकंड स्टार्ट करणार आहोत लगेच बॅक टू बॅक. ओके, तर तुम्हाला इथे डाउनलोड पायथॉनवर क्लिक करायचं आहे. सो डाउनलोड पायथॉनवर क्लिक करा, लिंक दिसेल तुम्हाला. आणि देन हा सेटअप असेल, याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जिथे इन्स्टॉलेशन करायचं त्याचा पाथ दाखवेल आणि त्या पाथच्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट पाथ ॲड करायचा, जसं C ड्राईव्ह आणि त्या फोल्डरचं नाव. तर फोल्डरचं नाव तो ऑटोमॅटिकली देणार, जसं की 3.9 आहे तर तो पायथॉन 39 असं त्याला नाव देणार आहे. ओके, तर तो पाथ तुम्हाला नोट करायचा आहे. आणि जर जमलं तर या स्क्रीनचा एक फोटो घेऊन ठेवा तुम्ही, किंवा कम्प्युटरमध्ये स्क्रीनशॉट घेता झाला तुम्ही तो स्क्रीनशॉटही घेऊन ठेवा. ओके, आणि हा सेटअप पूर्णपणे होईल. क्लिक केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात पूर्ण सेटअप होईल. आणि सेटअप झाल्यानंतर तुम्हाला तिसरं काम असेल एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करणे. ही प्रोसेस सोपी आहे, वन टाइम आहे, दररोज करण्याची गरज नाही. तुमच्या कॉम्प्युटरवर कुठेतरी असं पीसी दिसेल तुम्हाला, नाही तर तुम्हाला निदान एक्सप्लोररमध्ये तरी जाता येईल कुठून ना कुठून, आणि तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला तुमचा एक कम्प्युटर दिसेल. इकडे मोकळ्या जागेतही दिसेल.
तिथे तुम्हाला राईट क्लिक करायचं, हे प्रॉपर्टीज ऑप्शन दिसेल. राईट क्लिक करून तुम्हाला प्रॉपर्टीज ऑप्शन दिसेल. ते नाही तुम्हाला इथेही प्रॉपर्टीज ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला तुमच्या काही डिव्हाइस स्पेसिफिकेशन दिसेल, कॉम्प्युटर दिसेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडं खाली यायचं आहे अप टू द एंड आणि इथे ऍडव्हान्स सिस्टम सेटिंग म्हणून एक ऑप्शन आहे. ऍडव्हान्स सिस्टम सेटिंग, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मे बी तुम्हाला पासवर्ड विचारेल, तुम्ही तुमच्या सिस्टमचा पासवर्ड इथे एंटर करा. एंटर केल्यावर असा एक डायलॉग बॉक्स दिसेल, सिस्टम प्रॉपर्टीज म्हणून, आणि थोडं ड्रॉप डाऊन करा आणि एन्व्हायरमेंट व्हेरिएबल म्हणून असं दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सची. यात तुम्हाला पाथ असं सर्च करायचं आहे आणि एडिट करायचं आहे आणि इथे न्यू करायचं आहे आणि तो पाथ एंटर करायचा आहे जो आपण तिथे फोटो काढून ठेवलेला आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला जे काही नाव तिथे दिसत होतं, सी, देन कोलन, देन बॅकस्लॅश, देन युजर्स, ओके, जो काही तुम्ही फोटो काढून ठेवला आहे तो तिथे नाव जशाला तसं इथे टाईप करा, एक्झॅक्ट जशाला तसं टाईप करा. बरं, जर नाही जमलं तसं तर त्याला एक दुसरी प्रोसेस सांगतो छोटीशी. सी ड्राईव्ह मध्ये जिथे इन्स्टॉलेशन झालेलं आहे तिथे जा, जसं की इथे इन्स्टॉलेशन झालेलं आहे, इथे येणार आणि इथे वरती ॲड्रेस बार मध्ये ते नाव तयार आहे बघा, पायथॉन 39 ॲड्रेस बार. ओके, आय थिंक यू कॅन सी दॅट. याला कॉपी करायचं आहे तुम्हाला. पुढे तुम्ही एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये जाणार आणि इथे न्यू टाईप करून किंवा न्यूवर क्लिक करून तुम्हाला पेस्ट करायचं आहे, कंट्रोल व्ही करायचं आहे, जे की ऑलरेडी अगोदर केलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी करत नाही, जस्ट ओके. सो आता ही एक रेग्युलर प्रोसेस आहे जी की आम्ही काल सांगितली होती. आज पुन्हा एक नवीन प्रोसेस सांगणार आहे. सो त्यामुळे बिलकुल जास्त याचं प्रेशर घेऊ नका. इझिएस्टच प्रोसेस आहे. हे सगळं झाल्यानंतर तुमचं पहिलं टास्क पूर्ण झालं आणि ते म्हणजे पायथॉनचं इन्स्टॉलेशन, की तुम्ही एवढं काम केलं म्हणजे तुमचं पायथॉनचं इन्स्टॉलेशन इज डन देअर. ओके, सो पायथॉन डाउनलोड झालेला आहे, रन पण केलेला आहे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट पण केला. काही अडचण आली त्यानंतर हा व्हिडिओ जसाल तसा राहील, तुम्ही त्यातून स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहात. ओके, पुढचं काम. पुढे आपल्याला आपला पहिला प्रोग्राम टाईप करून रन करायचा आहे. सो कसं करणार? पहिल्यांदा तर हा आपला पहिला प्रोग्राम असेल हॅपी प्रोग्रेसचा. तर 3 स्टेप्स मध्ये हे राहील. पहिल्यांदा तर फाईल बनवणे, दुसऱ्यांदा प्रोग्राम टाईप करणे आणि तिसऱ्यांदा तो एक्झिक्यूट करणे. एक्झिक्यूट आज म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त CMD थ्रू करणार आहोत. नेक्स्ट आपण आपलं रेग्युलर प्रोसेस. सो लेट सी, जो काही ड्राईव्ह असेल तिथे जायचं आपल्याला. एक राईट क्लिक करून फोल्डर बनवूयात, पायथॉन ऑनलाईन बॅच. यात राईट क्लिक करायचं आहे तुम्हाला, न्यू मध्ये जायचं आहे आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. राईट क्लिक, न्यू आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंट. ओके, तो टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर एक फाईल बनेल. आणि इथे कट करून तुम्हाला एक नाव एंटर करायचं आहे. नाव कुठलंही टाका, आता सध्या पुढचं मी फर्स्ट असं एंटर करतो फक्त. देन जे TXT आहे तिथे नाही म्हणून एकदा PY टाका. हे काही मॅन्डेटरी नाहीये, परंतु एक शिस्त असते, प्रोग्राम करतो आहोत आपण, तर ती शिस्त आपल्याला फक्त पाळायची आहे. first.py नाही टाकलं तरी पण रन होणारच आहे प्रोग्राम. first.py इथे यस करायचं आहे आपल्याला. अँड देन तुमची फाईल रेडी आहे. इथे तुमची फाईल. आता याच्यावर राईट क्लिक करून एकदा याला नोटपॅड मध्येच ओपन करायचं आहे आपल्याला. तिथे ओपन विथ आणि नोटपॅड करतो मी. ओपन विथ करतो आणि मोर ॲप्स मध्ये जातो. इथे नोटपॅड दिसेल, ओके करतो. तिथे नोटपॅड मध्ये मला ती फाईल ओपन झालेली दिसेल. इथे आपल्याला आपल्या प्रोग्रामचा आपला प्रोग्राम टाईप करायचा. आपला प्रोग्राम आहे हॅलो वर्ल्ड किंवा हॅपी प्रोग्रेस. सगळ्यांनी असं टाईप केल्यानंतर याला सेव्ह करायचं. इथे सेव्ह करण्यासाठी क्लोज करा. क्लोज केल्यावर यस करा किंवा सेव्हवर क्लिक करा, तो सेव्ह होईल.
सेव्ह झाल्यानंतर त्याला रन करायचं आहे, तर इथे ॲड्रेस बारवर क्लिक करा. व्यवस्थित बघा हा, ॲड्रेस बार आहे हा आणि इथे मी क्लिक करतोय. इथे टाईप करणार CMD. CMD म्हणजे कमांड प्रॉम्प्ट आणि एंटर केलं की एक लगेच अशी ब्लॅक स्क्रीन येईल तुमच्यासमोर. इथे आता तुम्हाला टायपिंग करायचं. काय टाईप करणार आपण? पायथॉन आणि आपल्या प्रोग्रामचं नाव first.py. एंटर केलं की लगेच आपल्याला हॅपी प्रोग्रेस दिसायला लागेल. वर्क डन. आपण आपला पहिला प्रोग्राम स्टोअर केला. पहिला प्रोग्रामचा आउटपुट बघितलं, एवढंच आउटपुट आहे. तो प्रिंट ही जी काही लाईन आहे ती कन्सोलवर विशिष्ट डेटा दाखवण्यासाठी वापरला जाईल. आपला जो काही प्रोग्राम आहे, पुन्हा त्याला राईट क्लिक ओपन विथ नोटपॅड करतो. सो ह्या लाईनने आपलं काय काम केलं, तर त्याच्या आतमध्ये जे काही प्रोव्हाइड केलं होतं आपण ॲज अ पॅरामीटर, ते आपल्याला आउटपुटच्या स्क्रीनवर दाखवलं. सो प्रिंट इज यूज टू प्रिंट द स्ट्रिंग ऑन कन्सोल. कन्सोलच्या स्क्रीनवर आपल्याला प्रिंटिंग करण्यासाठी याचा वापर केला जाईल. आय थिंक यू आर गुड विथ इट. यालाच आपण थोडंसं एक्सटेंड करूयात. प्रिंट ह्यावेळेस आपण खूप सारे स्टार देऊया. आता रन करून बघू. आपल्याला असे स्टार दिसतील इथे. थोडा शॉर्टकट याच्यात ट्राय करूया. एवढे स्टार देण्यापेक्षा आपण एकच स्टार देणार इथे, 1 स्टार ओनली. याच्या पुढे पुन्हा एकदा तोच स्टार देणार. स्टार याचा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्या पुढे 10 ऐवजी आपण 30 लिहूया. आता सेव्ह कर. तर हे होईल की हे जे काही डबल कोटमध्ये आहे डेटा स्टारचा, याला 30 वेळेस तो प्रिंट करणार. सो लेट्स चेक इट. याला तो 30 वेळेस प्रिंट करणार. 30 वेळेस झालं प्रिंटिंग. वा, इथपर्यंत 10 10 10 20 30. सो इझी. हे 2 ओळींचा प्रोग्राम आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा की ह्या 2 ओळी आहेत. दॅट्स इट. सो हे झालं आपलं आता फर्स्ट डेचं. आणि आता इथून पुढे जे सेकंड डेचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी, आय थिंक सेकंड डेचे पण सगळेजण कनेक्ट झालेले असतील असं गृहीत धरतो. सो सगळेजण रेडी आहेत? एकदा येस येस रिप्लाय करता मला की आपण सेकंड डे स्टार्ट करूया. ओके, येस. चालेल. सो लेट्स स्टार्ट विथ आवर सेकंड डे लेक्चर. फर्स्ट डे मध्ये अजूनही थोड्याशा गोष्टी होत्या की आपण काही असाइनमेंट दिलेले होते, जसं की बायोडेटा बनवा, एक ग्रॉसरी लिस्ट बनवा. पण याच्यावर आपण करूयात डिस्कशन. आज आपण जस्ट सेकंड डेला एंटर करूया. ओके. इथे 1च मिनिटाचा ब्रेक घेतो हा, एक अर्धा मिनिट. ओके, लेट्स स्टार्ट. याच्यातच कंटिन्यू. So this is our second day starting.
तो आज हा एक कोड तुम्हाला मे बी व्हॉट्सअपवर आला असेल. विदाउट डेटा यू आर जस्ट अनदर पर्सन विथ अन ओपिनियन. की आपल्याकडे डेटा असणं गरजेचं आहे. डेटा इन द सेन्स थोडीशी फॅक्ट, थोडेसे फिगर्स, त्यालाच आपण डेटा म्हणणार आहोत. आणि जर नुसतं आपण काहीतरी बोलतो आहोत विदाउट एनी डेटा, देन इट्स जस्ट अन ओपिनियन. सो लेट्स प्रोसीड. आपण बघूया ते एकदा. तो विजडम, नॉलेज, इन्फॉर्मेशन आणि सगळ्यांच्या बेसला असणार आहे डेटा. तर हे जे काही ॲनिमेशन किंवा GIF तुम्ही बघितली, ही तुम्हाला व्हॉट्सअपवर आम्हाला शक्य झालं तर आम्ही ती शेअर करू, कारण ही थोडीशी मोठी आहे. बट स्टील वी विल ट्राय टू शेअर इट. याचा एक ब्रेकडाऊन करायचा आहे. ठीक आहे, जसं एखाद्या मूवी, अपकमिंग मूवीचं ब्रेकडाऊन करतात, ट्रेलरचं ब्रेकडाऊन करतात, सेम तसंच तुम्हाला याचं ब्रेकडाऊन करायचं की नेमकं या GIFला म्हणायचं काय आहे. सो स्टील खूप मिनिंगफुल आहे. आणि यातून फक्त सध्यापुरता आपण एकच मेसेज कॅरी करूयात, तो म्हणजे डेटा आणि डेटा आणि डेटा, बस. सो अगेन आपली मेथड तीच राहील, 3 पॉईंट्स फॉर फर्स्ट 3 days. सो आजचे जे 3 पॉईंट्स आहेत त्यामध्ये पहिला आहे इंट्रोडक्शन टू पायथॉन, आणि हा आजचा सेकंड पार्ट आहे. सो 2/3. आणि अजून एक तिसरा राहील जो की उद्या कंडक्ट होईल. तो आजचा पार्ट पण थोडासा लेंदी होण्याच्या मार्गावर आहे, बट स्टील ट्राय टू कोप विथ इट. नेक्स्ट असेल डेटा टाइप्स, की आपण पायथॉनचे डेटा टाइप्स बघणार, जो की प्रॅक्टिकल पार्ट राहील. अँड थर्ड वन इज ऑपरेटर्स, ज्यामध्ये आपण ॲरिथमॅटिक ऑपरेटर शिकणार आहोत. सो यात एक गोष्ट अजून थोडीशी प्रत्येकाला सांगू इच्छितो, की बरेच जण असे आहेत जे की न्यू आहेत, ज्यांनी प्रोग्रामिंग बिलकुल अगोदर कधीच केलेली नाही आणि थोडेसे जुने आहेत. सो जुन्यांना मे बी असं वाटू शकतं की यार आपलं झाल्यामुळे आपल्याला खूप लवकर कळेल. स्टील त्यांना मेहनत घ्यावीच लागणार आहे. आणि जे नवीन आहे त्यांना मी बऱ्याच वेळेस असं ॲश्युरन्स दिलं की आपण एकदम इझिली सगळ्या गोष्टी करणार आहोत. स्टील एकदम माझ्या शब्दावर नका जाऊ, थोडंसं तर चॅलेंज याच्यामध्ये आहे आणि ते चॅलेंज आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. सो एखाद्या वेळेस मे बी थोडे टॉपिक डोक्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील, बट त्यांना पकडून धरण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जर आपल्याला 2 हात असतील ना, तर एका हाताने टायपिंग बिलकुल करू नका, दोन्ही हाताने टायपिंग करायचा प्रयत्न करा. सो गिव्ह युअर 100% आणि नक्कीच रिझल्ट येईल. याच्याबद्दलच्या काही छोट्याशा टिप्स ट्रिक्स तुम्हाला येणाऱ्या टायमिंगमध्ये सांगण्याचा प्रयत्न राहीलच. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हेरी फर्स्ट, इंट्रोडक्शन टू पायथॉनमध्ये आपण एक्झॅक्टली शिकत काय आहोत. ओके, सो काल आपण आफ्टर लेक्चर थोडं डिस्कशन केलं होतं की एक्झॅक्टली आपण काय शिकत आहोत. तर आपण पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहोत. ओके, आज लेक्चर ऐकताना एक थोडी गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. जे की अगोदर सांगायचं माझ्याकडून राहून गेलं, तर तुम्ही एक नोटबुक मेंटेन करा छोटीशी, आणि त्या नोटबुकमध्ये पेन्सिल घेऊन लगेच लिहून राईट डाऊन करून ठेवण्याचा प्रयत्न करा. किंवा बेस्ट वे आहे का स्क्रीनशॉट्स घ्या. स्क्रीनशॉट घेण्याचा तुम्ही कंटिन्युअसली प्रयत्न करा, की जे काही तुम्हाला थोडंफार दिसेल स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला ते रेफर करता येईल. नुसतं तेवढ्या PPTs थ्रू गो आउट केलं की तुम्हाला लगेच पूर्ण लेक्चर लक्षात येईल. आपण एक्झॅक्टली काय शिकत आहोत, तर पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. यात बरेच जण आन्सर देतील की आम्ही नुसतं पायथॉन लावलं, आम्ही नुसती पायथॉन लँग्वेज लावली, आम्ही नुसती प्रोग्रामिंग लँग्वेज लावली. बट तिन्ही वर्ड हे खूप इम्पॉर्टंट आहे. 3 ऑफ 3 आर इम्पॉर्टंट. पायथॉन तिथं एक मेन रोल प्लेयर आहे. त्यानंतर प्रोग्रामिंग याचा सुद्धा एक स्पेशल रोल आहे. लँग्वेज याचा सुद्धा एक स्पेशल रोल आहे. सो लेट्स चेक की काय आहे. तर कालही क्वेश्चन विचारला होता, लँग्वेज म्हणजे काय. आज डायरेक्टली तुम्हाला सांगून तो काय आहे. लँग्वेज इज अ कलेक्शन ऑफ वर्ड्स. लँग्वेज इज कलेक्शन ऑफ वर्ड्स विथ प्री डिफाईन्ड मिनिंग, की अगोदरच ठरलेला यांचा एक अर्थ आहे, आणि अशा अर्थ असलेल्या शब्दांचा एक समूह म्हणजे तुम्ही त्याला भाषा असं म्हणू शकता. भाषेचे खूप सारे डेफिनेशन्स तुम्हाला मिळतील, पण इथे प्रोग्रामिंग आणि हे जे काही टॉपिक शिकवायचं आहे त्या अनुषंगाने ही एक डेफिनेशन खूप सुटेबल आहे. पुढे जे काही शब्द असतील ना, याची एक स्पेसिफिक अरेंजमेंट आहे, आणि या अरेंजमेंटला आपण ग्रामर म्हणतो रेग्युलर इंग्लिशमध्ये.
की नुसते शब्द शिकलो आणि भाषा बोलायला लागलो असं नाही होणार. यू मस्ट नो द अरेंजमेंट ऑफ दॅट ऑल्सो. अरेंजमेंट इज इक्वल्स टू ग्रामर. ओके. नेक्स्ट इज विच इज आवर लँग्वेज. आपली लँग्वेज कोणती आहे? आपल्या भरपूर आहेत, ज्यामध्ये एक इंग्लिश, देन मराठी, देन हिंदी. तीनों भी हमारी लँग्वेजेस है. थ्री ऑफ थ्री आर आवर लँग्वेज अँड वी कॅन स्पीक इट. नेक्स्ट इज व्हॉट इज कॉम्प्युटर लँग्वेज. कॉम्प्युटरची लँग्वेज कुठली आहे? Okay. तो कॉम्प्युटरची लँग्वेज आहे बायनरी. ओके. सो इथे काही डेसिमल नंबर्स आहेत आणि त्याचे बायनरी तुम्ही बघू शकता. सो बायनरीमध्ये फक्त 2च नंबर्स असतात. आता नंबर म्हणायला मला थोडंसं ऑड वाटतं आहे, पण त्यामध्ये एक असतो 0 आणि एक असतो 1. ओके. बायनरीमध्ये एक असतो 0 आणि एक असतो 1. कम्प्युटर फक्त तेवढ्याचीच मदत घेतो आणि तुम्हाला जी काही प्रोसेसिंग आहे ती करून देतो. हे जे काही आता गुगलची मीट चालू आहे, सगळ्या गोष्टी अल्टिमेटली बायनरीमध्ये आहेत आणि त्यानंतर कन्वर्ट होत 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 आपल्याला इतक्या कलरफुल मिळत आहेत. सो हे खूप आश्चर्य आहे. काल पण आपण हे बघतच होतो. तर आता एक थोडंसं थांबवून मी प्रत्येकाला विचारू इच्छितो, कम्प्युटरची लँग्वेज बायनरी आहे हे किती जणांना माहिती होतं बरं? एकदा हँड रेज करा. ओके. येस, सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती होतं. आणि ही बायनरीच का आहे? कोणी एक्सप्लेन करू शकेल का? वाय इट इज बायनरी ओनली? कारण ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे का ती तुम्हाला इतर प्रोग्रामरपेक्षा वेगळी बनवेल. की तुम्ही नुसतं ट्युटोरियल्स वाचून किंवा नुसतं कोणत्या तरी एका ठिकाणाहून रेफर करून ऐकलं आणि सांगता असं नाही. ओके. तुमचं चिंतन सांगता येईल की एक्झॅक्टली बायनरीच का? माईक ऑन करून सांगितलं मला तरी चालेल. की कम्प्युटर हे बायनरीच का यूज करतो? कोणतरी एकाने सांगा पटकन, जेणेकरून सगळ्यांचं सांगा प्लीज 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 म्हणतो मी. आता छोटं मोठं आन्सर दिलं तरी चालेल. वाय कम्प्युटर यूज बायनरी ओनली? बायनरी वापरतोय प्रत्येकाला माहिती आहे. डिजिटल युग आहे प्रत्येकाला माहिती आहे. सर बोलिये. कारण ते ना कॅम्प्युटर फक्त 2च कोड समजू शकतात. बरं. हां. 0 आणि 1. ओके. एवढंच. पण मग तो क्वेश्चनच तो आहे, तर कम्प्युटर ते 2च का समजू शकतो? जर त्याला ते 2 समजतायत तर मग तो तिसरा का नाही शिकला? कारण आज जवळपास 140 वर्ष झाले कम्प्युटर तयार होऊन, त्याला आपण तिसरा अंक नाही समजून सांगू शकलो. ओके. म्हणजे काहीतरी त्याच्या मागे कारण असेल. बघा याच्यामध्ये ना प्रत्येक गोष्टी मागे एक तर काही ना काहीतरी लॉजिक असेल, नाहीतर मजबुरी असते. तर मग त्याच्या मागे मजबुरी आहे, पण मग काय एक्झॅक्टली ती जर सांगता आली तर ते अजून आधी छान. सेट केलेलं असतं. सेट केलेलं असतं. ओके. हा. पण मग बदलू शकत होते ते लोक आतापर्यंत. 3 समजून सांगू शकत होते, 2 कारण 4 समजून सांगू भारतामध्ये शकत होते. म्हणजे ऑल इंडिया म्हणजे ऑल ह्याच्यामध्ये कंट्रीमध्ये वेगवेगळी हे असतात ना संख्या. मग नाही. कॉम्प्युटर कुठेही असू द्या, इवन आपला स्मार्टफोन असू द्या, एव्हरीवेअर पार असं एकही डिव्हाइस नाहीये का ज्याला 0 आणि 1 व्यतिरिक्त काही कळतंय. चुकून सुद्धा तयार नाही झाला तो. बाईट्समुळे हा काय बाईट्समुळं असं एक आन्सर दिलं कोणतरी. ओके ठीक आहे. तर मी थोडंसं याचं सांगून देतो लगेच. हा. ओके. पहिलं तर आहे ना, कम्प्युटरला डायरेक्टली 0 आणि 1 सुद्धा कळत नाही. हे सिक्रेट तुम्ही समजून घ्या आज. ओके. मला कोणी सांगू शकेल का की कम्प्युटरचं फूड काय बरं? कम्प्युटर काय खातो? करेक्ट. इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ओनली, नो सिग्नल्स. ठीक आहे. सो कम्प्युटर जे खातं ना ते आहे इलेक्ट्रिसिटी, आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्सच्या फक्त 2च स्टेट्स आहेत. एक तर इलेक्ट्रॉन असणारे आणि एक तर इलेक्ट्रॉन नसणारे. जेव्हा तो आहे तेव्हा आपण त्याला 1 म्हणतोय आणि जेव्हा तो नाही त्याला आपण 0 म्हणतोय. आणि 0 आणि 1 असं कुठे नाहीच आहे, आपण फक्त म्हणतोय. ते याच्यामुळे दरवेळेस मला ते म्हणायला अवघड जाईल है ना. इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन नाही. सो ते टाइम टेकिंग येते बोलण्यासाठी. मग आपण पटकन त्याला 0 1 म्हणतोय. बरं, इलेक्ट्रॉनच्या ह्या प्रेझेंट ॲबसेंटी मध्ये तिसरं काही आहे का हो? तिसरं काहीच नाही ना, की अर्धा प्रेझेंट आहे,
सत्पूर प्रेझेंट आहे असं काहीच नाही. एक तर तो असेल नाही तर नसेल, कारण तो एकदम छोटा घटक आहे. तर एक तर प्रेझेंट आहे नाही तर ऍबसेंट आहे. सो बायनरी इज इक्वल्स टू तेच. झिरो म्हणजे इथे नाहीये काहीच. पण आता आपल्याला समजून सांगण्यासाठी ते झिरो म्हणतात. खरोखर कम्प्युटरला झिरो पण नाही, तो नाही काही नाही म्हणजे झिरो. जिथे एक इलेक्ट्रॉनचा बिट पास झाला, ओके. मग आता याच्या आतमध्ये भरपूर मेकॅनिझम आहे. एक मेकॅनिझम असतं ट्रान्सफरचं, की डेटा ट्रान्सफरसाठी वेगळं मेकॅनिझम. एक असतं स्टोरेज मेकॅनिझम. प्रोसेसिंग करताना ज्यांचं इंजिनिअरिंगला असेल, 486 प्रोसेसर असेल, त्यांना ते बऱ्याचशा ब्रिजेस, नॉर्थ ब्रिज, साऊथ ब्रिज, ते बऱ्याचशा गोष्टी माहिती असेल. त्यामध्ये हेच सगळं काही सांगितलं जातं. ओके. सो आय थिंक एवढी इन्फॉर्मेशन क्लिअर असेल. आपण पुढे सरकूयात. तर आपल्याकडे 2 जण आहेत है ना. एक तर आपण स्वतः ह्युमन्स आणि दुसरा आहे कम्प्युटर, जो की बायनरी वापरतो. ओके. एक आहे असं समजत आपण की तो इंग्लिश स्पीक करतोय, इंग्लिश स्पीकर आहे. आणि एक आहे आणि हॅप्पी कम्प्युटर, एक हॅप्पी कम्प्युटर आहे. परंतु दोघांचं एकमेकांना काहीच कळत नाही. इंग्लिशवाला बोलू राहिला तर ते कम्प्युटरला कळत नाहीये, कॉम्प्युटरचं बोलतोय ते इंग्लिशवाल्याला कळत नाहीये. ठीक आहे. आणि दोघं एकमेकांचं ऐकायला पण तयार नाही, नाही नाही नाही. मग या दोघांनी काय केलं, एक मधला मार्ग स्वीकारला आहे ना. इंग्लिशवाले म्हणले की ठीक आहे, आम्ही आमची इंग्लिश नाही वापरत. कॉम्प्युटर म्हणला ठीक आहे, मी पण माझी बायनरी. त्याच्याऐवजी एक मधला मार्ग जो असणार प्रोग्रामिंग लँग्वेजचा. आणि ही प्रोग्रामिंग लँग्वेज अल्टिमेटली इंग्लिश पासूनच बनलेली आहे, तोटक्या मोठ्या इंग्लिश पासूनच. क्वेश्चन हा पण आहे की यार अशी इंग्लिश पासूनच बनली तर मग डायरेक्ट इंग्लिशच का नाही कळत आहे त्याला. तर जी इंग्लिश लँग्वेज आहे ती ॲम्बिग्युअस आहे. ॲम्बिग्युअस म्हणजे त्याच्यामध्ये ड्युअलिटी आहे. एका शब्दाचे 2-2 अर्थ आहेत. कधी कधी एक गोष्ट सांगायला 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे थोडक्यात ती ॲम्बिग्युअस आहे. आणि आपल्याला म्हणजे कम्प्युटरला काही सांगायचं असेल तर अनॲम्बिग्युअस पाहिजे. डबल मिनिंग त्याच्यामध्ये नको. आणि मग तेवढ्यासाठी फक्त वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस जन्माला येतात. ओके. आणि त्याच्यामध्ये साहजिकच आहे, इंग्लिश भाषेचा समावेश जास्त प्रमाणात असतो. सो इकडून एकदम पद्धतशीरपणे कम्प्युटरला सांगितलं जातं. कम्प्युटर बायनरीमध्ये ते कन्वर्ट करून घेतो. एक ट्रान्सलेटर त्याच्यामध्ये अजूनही आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज, एक लँग्वेज ट्रान्सलेटर, त्याला तुम्ही असेंब्ली लँग्वेज असं म्हणा, अँड देन बायनरी, म्हणजे 4 स्टेप्स आहेत. की आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काहीतरी टाईप करणार, ते पहिल्यांदा असेंब्लीत कन्वर्ट होईल, त्यानंतर असेंब्लीमधून ते बायनरीत कन्वर्ट होईल. तर आपल्याला शिकायची फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज बस. आता आपण प्रोग्रामिंग लँग्वेजची डेफिनेशन बघूयात की काय आपण प्रोग्रामिंग लँग्वेज डेफिनेशन लिहू शकतो. सो प्रोग्रामिंग लँग्वेज इज कलेक्शन ऑफ कीवर्ड्स. जसं लँग्वेज इज कलेक्शन ऑफ वर्ड होतं, त्याच्याऐवजी ते कीवर्ड म्हटलेलं आहे. विथ प्री डिफाईन्ड मिनिंग, याचा सुद्धा मिनिंग अगोदरच ठरलेला असेल. दीज कीवर्ड्स आर अरेंज्ड इन स्पेसिफिक मॅनर. जसं कीवर्ड आलं तसं इथे तिकडे आपण कीवर्डच्या अरेंजमेंटला ग्रामर म्हणायचो, इथे सिंटॅक्स म्हणतोय. सो सिस्टमॅटिक. ओके. आता राहिला प्रश्न, कीवर्ड का म्हणलं, नुसतं वर्ड म्हणून का भागलं नाही यांचं. त्याच्यासाठी भागलं नाही, की म्हणजे रिप्लेसमेंट नाहीये. जसं एखादं लॉक आहे आणि त्या लॉकला तुम्ही एखादी दुसऱ्याच लॉकची की लावणार, ते चालणार नाही. ती की आणि ते लॉक दोघं बस. मग इथेही तसंच आहे की तो एक शब्द आणि त्याचा तो उपयोग तेवढाच, दुसरा त्याचा उपयोग नाही. म्हणून ते कीवर्ड्स आहेत आणि त्याला रिप्लेसमेंट नाही. ते आणि तेच वापरायचे कितीही बोर झालो आपण तरी. म्हणून ते कीवर्ड शब्द तिथे यूज केला गेलेला. अँड दीज कीवर्ड्स आर अरेंज्ड इन स्पेसिफिक मॅनर टू बी मीनिंगफुल. दॅट्स इट. सो प्रोग्रामिंग लँग्वेजची डेफिनेशन. नेक्स्ट आपण आता प्रोग्रामिंग लँग्वेज पायथॉन यूज करू, पण ती आपल्याला जिथे टाईप करायची, थोडक्यात जी आपली कर्मभूमी असणार आहे ना, त्याला आपल्याला म्हणायचे एडिटर. ओके. या एडिटरचे पण 2 प्रकार आहेत, की काही जण कंपायलर साइड ऑफ एडिटर असतात आणि काही इंटरप्रिटर असतात. ओके. आता आपली जी पायथॉन लँग्वेज आहे ही इंटरप्रिटर आहे, आणि ज्यांचा अगोदर C++, जावा प्रोग्रामिंग झालं त्या कंपायलर लँग्वेज आहेत. मग त्या दोघात फरक काय आहे, कंपायलर लँग्वेजमध्ये 100 ओळी असल्या समजा प्रोग्रामच्या, ते 100च्या 100 करेक्टच पाहिजे, तरच तो प्रोग्राम करेक्ट रन होईल. इंटरप्रिटर तसं नाहीये की पहिल्या 10 ओळी करेक्ट आहे ना, तो 10 रन करून दे. 11व्या ओळीत प्रॉब्लेम आहे ना, 11वी स्किप करल, 12वी होते कारण ते पण पाहिजे, आणि मग असं पुढे 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 सारखं. ओके. आता ह्या एडिटरचे काही प्रकार आहेत. इथे तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे की पायचार्म, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, सबलाईम टेस्ट, देन विम, देन GNU Emacs. आता यातले बरेचसे वापरलेले आहेत. ओके. सो पायचार्म, व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरलेला आहे. देन इंटेलिजंट आयडिया पण वापरलं, नोटपॅड प्लस प्लस, एक इक्लिप्स आहे. ओके. आता हे थोडेसे न्यूज आहेत. तर आपण त्यातला पायचार्म हा सजेस्ट करत आहोत. आणि हा नसेलही तरी काही टेन्शन नाही, तुमच्या मोबाईलवर सुद्धा याचा एडिटर अवेलेबल आहे. सो त्याबद्दलही तुम्हाला सांगतो.
तो हा एडिटर पायचाम जो की तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ओके, तो डाउनलोड करण्यासाठीची एक लिंक आहे, मी लिंक चॅट बॉक्समध्ये देतो. ओके, आणि सगळ्यांनी ती लगेच कॉपी करून घ्या. आणि हो, ही जी लिंक आहे ती विंडोज 7 साठी आहे, पण हा विंडोज 7 32 बिट. बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्यांच्याकडे विंडोज 10 आहे त्यांच्यासाठी सांगतो लगेच. विंडोज 10 साठी त्यांनी जस्ट गुगलवर जायचं आणि पायचाम डाउनलोड असं टाका, बस. जे पहिलं डाउनलोड येईल ते तुम्हाला लागू आहे. इथे फक्त डाउनलोड करा आणि इथे विंडोज म्हणा. ओके, मी ती लिंक पण कॉपी करून देतो. ठीक आहे. ही दुसरी लिंक जी की विंडोज 10 साठी वापरा आणि जी पहिली लिंक आहे ती विंडोज 7 साठी यूज करा. विंडोज 7 लिंक आहे आणि विंडोज 10 लिंक आहे. ऋषभ, काही विचारायचं आहे का? तो डाउनलोड झाल्यानंतर साधारण एक 250 MB चा सेटअप आहे तो, आणि जस्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि नेक्स्ट 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 करत जायचं. इतकं सिम्पल ते आहे. सो प्रत्येकाने थोडंसं त्यात वर्कआउट घ्या. मी जसं आता इथे क्लिक करतो, यू कॅन सी डाउनलोड इथे स्टार्ट झालेलं आहे. डाउनलोड जर होऊ दिलं तर आपली मीटिंगला अडचण येऊ शकते. त्यामुळे मी थोडंसं स्किप करतो. ठीक आहे. सो सेटअप खूप सोपा आहे. तुम्ही जस्ट भरोसा ठेवा की डाउनलोड होईल आणि डबल क्लिक केलं की ते रन होईल. फक्त एक इश्यू जो की तुम्हाला प्रत्येकाला मे बी मागे पुढे फेस होऊ शकेल, तो हाच की ऑपरेटिंग सिस्टम जी आहे त्याच्यानुसार फक्त तुम्ही डाउनलोड करा, बस. ओके, बाकी अदरवाईज कुठलाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही. आणि रन झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर इकडे तिकडे तुम्हाला पायचाम कम्युनिटी एडिशन असं दिसेल. त्यावर दोनदा क्लिक करायचं आहे तुम्हाला. तो पायचामवर दोनदा क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ लागेल विंडोज 10 वाल्यांसाठी, कारण खूप ॲडिशनल PIP3च्या आणि अदर लायब्ररीज त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मग त्याचे कनेक्शन्स प्रोव्हाइड केले. लेट्स वेट. JetBrains आणि हे जे काही आता कंपनीचं स्ट्रक्चर आहे, हे कम्प्लीट अँड्रॉइड स्टुडिओसाठी सुद्धा वापरलं गेलेलं आहे. इंटेलिजेचे दुसरे कंपायलर सुद्धा अशाच प्रकारे वर्क करतात. अशी स्क्रीन दिसेल. त्याच्यामुळे इथे तुम्ही एकदा कंपाईल प्रोग्रामला शिकला, जवळपास 3 ते 4 ऍप्लिकेशन तुमच्या आता हँडी होऊन जातील. एक लोडिंग हॅलो प्रोजेक्ट असं काहीतरी दाखवतोय तो, त्याला कॅन्सल करू. सो अशा प्रकारे लोड होईल. तुमच्या कॉम्प्युटरला पण टाइम घेईल, बट बी पेशंट. स्टार्ट झाल्यावर अशी स्क्रीन दिसेल आणि इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर तो प्रोजेक्टचं लोकेशन विचारेल. इथे लोकेशन टाका तुम्ही, किंवा जे असेल ते राहू द्या. ओके, न्यू एन्व्हायरमेंट युजिंग व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट राहू द्या. त्यानंतर आपण वेगळे वेगळे वापरणार आहोत. इथे पुन्हा इथे लोकेशन आहे पायथॉन exe. तो सध्या जी सेटिंग राहील ती राहू द्या एकदम निश्चितपणे, आणि जस्ट क्रिएट. आपला जो काही प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये तो एक फाईल तयार करेल. त्या फाईलचं नाव मेन असं असेल. तो तेच असायला पाहिजे असं काही नाही, परंतु त्यांनी पहिल्यांदा आपल्याला दिलं ते, तो आपण तेच एक्झिक्यूट करणार आहोत.
क्रिएटिंग व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटची अशी स्क्रीन दिसेल. ही सगळी प्रोसेस इन्स्टॉलेशन पासून ते सुरू होण्यापर्यंतची 10 ते 15 मिनिटापर्यंत असेल. कम्प्युटरच्या स्पीडवर डिपेंड करेल. काही ठिकाणी लवकरही होईल, काही ठिकाणी थोडी स्लोही होईल. सर उद्यापासून मी आधी स्टार्ट करून ठेवायचं. हा बोलो बोलो. लेक्चर कधी संपतात? लेक्चर एक 5 ते 10 मिनिटात संपेल. 5 पर्यंत म्हणलो तुम्ही आहे ना? ठीक आहे. एक 5 ते 10 मिनिटात संपेल. ओके. आणि हे कोर्स किती महिन्याचा आहे? मला 1.5 इन्फॉर्मेशन नाही महिन्याचा एवढी. कोर्स राहील. 1.5 महिन्याचा राहील. 1.5 महिन्याचा का? येस, 1.5. त्याचं सगळं सर्टिफिकेट भेटतं का? येस, सर्टिफिकेट पण भेटणार आहे. व्हॉइस ब्रेक होतोय सर. सर्टिफिकेट ओके. उद्या तुम्हाला सर्टिफिकेटची हे इमेज दाखवून देईल मी. काल प्रॉमिस केलं होतं, आज चुकून राहून गेलं ते. सो उद्या पीपीटी मध्येच ऍड करून ठेवेल मी ते. इथे तुम्हाला मेन पाय असं एक स्क्रीन दिसते आहे. आय थिंक प्रत्येकाला ती विजिबल असेल. आणि इथे आपण जस्ट प्रिंट असं लिहायचंय, ब्रॅकेट द्यायचंय, अँड देन याच्यामध्ये आपण हॅलो असं लिहिणार किंवा हॅपी प्रोग्रेस असं लिहिणार. रन बटन आहे, यावर क्लिक करा आणि रन मेन करा किंवा इथे रन करा. रन केल्या केल्या खाली एक बॉक्स पॉपअप म्हणून असं वर येईल आणि तिथे तुम्हाला ते आउटपुट दिसेल. सो इथे हे आउटपुट बघायचं आहे आपल्याला. आता बऱ्याच जणांना एकदम नवीन वाल्यांना तर असं वाटलं असेल की यार काय यार एवढी मेहनत, बट इट डिझर्व्स की खूप सारे काम आपले सोपे होणार आहे. हॅपी प्रोग्रेस. देन अगेन स्टारचा सेम इंटू 100 अल्ट शिफ्ट F10. याची शॉर्टकट की एकदा समजून घ्या. अल्ट शिफ्ट F10 आहे. किंवा शिफ्ट F10 आहे. सो तुम्हाला इथे आउटपुटला दिसेल. हा झाला आपला फर्स्ट डे. अशा आपण हवे तितके प्रिंट्स घेऊ शकतो. व्हेर इज पीपीटी. नेक्स्ट इज डेटा व्हेरिएबल. ओके, हा आपला दुसरा टॉपिक आहे. अजून एक गोष्ट की जे विंडोज 10 चे युजर्स आहेत त्यांच्यासाठी दिलं, विंडोज 7 साठी पण दिलं होतं. आणि जे मोबाईल युजर्स आहेत की ज्यांच्याकडे विंडोज 10 नाही, कम्प्युटर नाही, तर अशांसाठी हे एक ॲप आहे पायड्रॉइड 3 नावाचं. सो मस्ट प्रेफर. खूप सुंदर आहे. तुम्ही हवे तिथे प्रॅक्टिस करू शकता. आणि कोअर पायथॉनचे 100% प्रोग्राम त्यावर वर्किंग आहे. इवन फाईल हँडलिंग सुद्धा. सर ते मोबाईलचं लँग्वेज थोडी इन्फॉर्मेशन द्या ना सर त्याची. कशा संदर्भात? मोबाईलचा ऍप नाही का सर तो दिलेला तुम्ही पाय 3, त्याच्या युजेससाठी हे ॲप का? हा. विंडोसाठी एक काम करू, मी अगोदर आमचं लेक्चर कंडक्ट करू, शेवटी आपण सगळं तुमचे क्वेरी सॉल्व्ह करून घेऊ. ओके. हो सर. हां, कारण आता एक जणाला जायचंय, 5 वाजता लेक्चर असतं त्यांचं ना. तर अगोदर कंडक्ट करून घेऊ 5 ते 10 मिनिटात. उद्यापासून शार्प आपलं होत जाईल. 4:15ला लेक्चर, म्हणजे लेक्चरला यायचं आहे तुम्हाला. 4:30 ते 5 मध्ये आपलं लेक्चर कंडक्ट होतोय. 30 मिनिट्स हार्ड अँड फास्ट. तो डेटा व्हेरिएबल्स. ओके, ठीक आहे, चालेल. तर आज आपण काम करूयात फक्त डेटा व्हेरिएबल्सच घेऊ. याच्या पुढचा एक टॉपिक आहे तो पेंडिंग राहिला आज. डेटा व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर इथे एक छोटीशी GIF तुम्ही बघू शकता. खूप इंटरेस्टिंग आहे ही. तो एक सीड आणि त्या सीडचं फ्रूट, त्या फ्रूटमध्ये पुन्हा सीड. ओके. सो डेटा इज समथिंग लाईक सीड. ओके, की ती एक प्रकारची प्रोग्रामची जान आहे. आणि त्या सीडमध्ये पूर्ण एखादं फळ, जसं आता इथे होतंय की त्या सीडमध्ये एक विशिष्ट डेटा आहे की ज्यामध्ये हे रेकॉर्डेड आहे की हे झाड कसं असेल, त्याला येणारं फळ कसं असेल. याच्या पुढचं आश्चर्य हे आहे की त्या फळात पुन्हा तेच बी आहे आणि त्या बी मध्ये पुन्हा पुढचा डेटा आहे की ते बी जर वापरलं तर पुन्हा पुढचं फळ येत जाणार. सो हे जे काही इन्फिनिटी मध्ये वर्कआउट झालेलं आहे ते खूप विशेष आहे.
तो डेटा आपल्या प्रोग्रामसाठी असंच काहीतरी काम करेल. ओके, सो डेटा व्हेरिएबल इज समथिंग विच होल्ड समथिंग. जसं आपला पेन आणि पेनमध्ये रिफिल असते, त्या रिफिलमध्ये एक इंक होल्ड करण्यासाठी असं एक प्रकारची पोकळी आहे. ओके, आपलं डेटा व्हेरिएबल सेम त्याच प्रकारचा आहे की आपला प्रोग्राम चालेपर्यंत डेटा होल्ड करून ठेवण्यासाठी हे डेटा होल्डर्स आहेत, पकडून धरतील ते तिथे, आणि मग जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आपण ते उचलणार. जसं तुम्ही फर्निचरचं काम करणाऱ्या लोकांचं बघितलं असेल, ते कानावर अशी एक पेन्सिल लावून ठेवतात पहा, तर ते आपल्यासाठी तो व्हेरिएबल आहे. त्यांना जेव्हा लागेल ते उचलतात आणि त्यांचं काम करतात. तो सेम डेटा काम चालू असताना आपल्याला तो उचलापट करायची आहे, म्हणजे ते कुठे ठेवणार त्या एरियाला म्हणायचं डेटा व्हेरिएबल. सो इन वर्किंग आपल्याला हे यूज करायचे. हो, याचं खूप सारी थिअरी आहे. पहिले तर व्हेरिएबल्स आर कंटेनर फॉर स्टोरिंग डेटा. पायथॉन हॅज नो कमांड फॉर डिक्लेअरिंग, त्याच्यामुळेच त्याची मजा आहे. व्हेरिएबल इज क्रिएटेड ॲट द मोमेंट यू फर्स्ट असाइन द व्हॅल्यू टू इट. आणि हा आपला दुसरा प्रोग्राम आजचा, x इज इक्वल्स टू 10 आणि प्रिंट आणि x बस. तो पायथॉन पायचार्म स्टार्ट करूयात आपण. इथे आपण लिहिणार x इज इक्वल्स टू 10, सेमीकोलन द्यायचा नाही. सी प्रोग्रामिंगवाले सवय आहे आपल्याला, चुकून सेमीकोलन देऊयात आपण. तो x इज इक्वल टू 10 प्रिंट x अँड देन अल्ट शिफ्ट F10 का शिफ्ट F10. तुम्हाला इथे 10 दिसेल. सो x मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर झाली आणि ती तुम्हाला इथे दिसायला लागली. इथे आपण x, y, z आणि इथे 10, 100, 500 प्रिंट x. इथे लिहिणार आपण y आणि लिहिणार आपण z. आणि आता रन करतो. तुम्हाला 3 इंच्या व्हॅल्यूज दिसतील. आता हे कसं असाइन केलं हे नंतर सांगेल, पण तुम्हाला हे तर कळालं असेल की y म्हणल्यावर y नाही दाखवला. याच्या अगोदर आपण प्रिंट डबल कोट मध्ये असं लिहिलं होतं x, तेव्हा आपल्याला x ला x दिसणार आहे. इथे तुम्हाला x दिसत असेल, पण जेव्हा डबल कोट आपण देणार नाही तेव्हा त्या x मध्ये इथे जी काही डेटा होल्ड केला गेलेला आहे, डेटा स्टोअर केला गेलेला आहे, तो दिसतोय. आता शेवटी पण तुम्हाला ते दिसेल बघा, 10 to 10. ओके, तर हे आहेत आपले व्हेरिएबल्स. सो सध्या पुरतं तुम्हाला एक सिंपल x इज इक्वल टू 10 असं लिहायचं आहे. जेव्हा आपण 10 असं लिहू तेव्हा हा बनणार आहे इंटीजर व्हेरिएबल. म्हणजे याचा हा पहिला प्रकार, इंटीजर म्हणजे पूर्णांक. जेव्हा आपण असं काहीतरी लिहू 3.14, जी की पायची व्हॅल्यू आहे, असं लिहिल्यावर हा बनणार आहे फ्लोट काइंड ऑफ व्हेरिएबल. हे एक वेगळं मेकॅनिझम आहे. त्याला बायनरी मध्ये स्टोअर करताना आहे ना, वेगळ्या मेकॅनिझम मध्ये स्टोअर करावं लागतं. त्याच्यामुळे त्याला अंतर्गत ह्या चॅलेंजेसला समोर जायचं. मग त्याने असं करून घेतलं की नाही बाबा, तुम्ही जेव्हा पूर्णांक देशाल तेव्हा मी त्याला इंटीजर मानेल आणि तो त्या इंटीजरचं मेकॅनिझम वापरेल. जेव्हा आपण फ्लोट देऊ तेव्हा तो त्याला फ्लोट मेकॅनिझम मध्ये स्टोअर करेल, जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला पूर्ण दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. तर x इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 3.14. तर याचा टाईप झाला फ्लोट. आता तिसरं z लिहितो आणि इथे हॅपी असं लिहितो. झेड मध्ये हे जे काही 5 अक्षर आहेत याच्यामुळे याचा टाईप बनला स्ट्रिंग. शॉर्टकट मध्ये याला म्हणतात str, म्हणजे str. आता आपण एकदा चेक करू यांची व्हॅल्यूज. मला इथे आउटपुटला दिसेल बघा 10, 3.14, हॅपी आणि 10 हे शेवटचा. बरं, आता इथे तुम्हाला सांगितलं की यार हा इंटीजर आहे, हा फ्लोट आहे, हा स्ट्रिंग आहे. मग हा नेमकं चेक कसं करायचं किंवा काय प्रूफ आहे याच्या मागे, तर इथे आपण असं लिहिणार पहा टाईप. ओके, काय लिहायचं आहे टाईप आणि ब्रॅकेट द्यायचा, ब्रॅकेट क्लोज करायचा. पुन्हा याच्याही समोर टाईप लिहितो की आपल्याला y चा टाईप चेक करायचा की y मध्ये 3.14 लिहिलेलं आहे आपण, अँड देन टाईप ब्रॅकेट. आता ह्या ज्या बाकीच्या कमांड्स या तुम्हाला नंतर कळणारच आहेत, पण सध्या पुरतं आपण टाईप कमांडने याची टाईप चेक करूयात की शिफ्ट F10 अँड यू कॅन सी तुम्हाला x चा टाईप दिसेल जो की INT आहे म्हणजे इंटीजर, y चा टाईप दिसला की फ्लोट आहे आणि z चा टाईप दिसला जो की str म्हणजे स्ट्रिंग आहे. ओके, सो 3 सिक्वेन्शियली दाखवले पाहिजे, पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन. आता यातही तुम्हाला असं वाटू शकेल की अरे यार हे आता नेमकं कोणतं कोणाचं आहे कसं ठरवायचं, तर इथे आपण
डबल कोट मध्ये अगोदर तेही मेन्शन करू की हे एक्स संदर्भात आहे, पुढे प्लस असं सिम्बॉल देतो. लेट्स चेक एखादा एरर येण्याचे चान्सेस. यस, ॲज एक्सपेक्टेड हा एरर आलेला आहे. इथे मी STR असं लिहितो. हे तुम्हाला नंतर सांगितलं जाईल, बिलकुल निश्चिंत राहा. फक्त सध्या प्रूफ आपण करून घेतो आहोत की नाही हे खरंच बदलतात म्हणून. हे एक्स लिहितो, इथे वाय लिहितो आणि इथे झेड लिहितो. मिस्टेक. ओके, एक ब्रॅकेट केम पडला. शिफ्ट F10 and then you can see x चा क्लास आहे इंटिजर, म्हणजे ह्या प्रकारात तो आहे. याचा फ्लोटिंग टाइप मध्ये आणि याचा स्ट्रिंग मध्ये. कशावरून ठरलं हे? तुम्ही त्यात जी व्हॅल्यू दिली त्याच्यावरून. तर 10 दिलं होतं त्याने इंटिजर मध्ये स्टोअर केलं, पॉईंट दिले होते त्याने फ्लोट मध्ये स्टोअर केलं, तुम्ही अक्षर दिलं त्याने स्ट्रिंग मध्ये. आता आपण ह्या अक्षरांऐवजी अंक देऊयात दुसरा एखादा. 79 दिला आपण. लेट्स चेक. तुम्हाला दिसेल तो पुन्हा एकदा इंटिजर झाला, कारण 79 इज अ इंटिजर. हे पूर्णांक आहे, इंटिजर म्हणजे पूर्णांक. सो असे डेटाचे हे 3 प्रकार. तर तुमच्या फक्त कानावरून हे गोष्ट गेलेली पाहिजे की यार 3 डेटाचे टाइप्स आज आपण शिकलो, एक इंटिजर, फ्लोट आणि स्ट्रिंग. खरं तर सी प्रोग्रामिंग वाल्यांसाठी हे थोडंसं विशेष असेल. त्यांना, मला पण खूप आश्चर्य झालं होतं की यार इथं काहीच लिहायची गरज नाही. असं इंटिजर सी वाला नाही लिहावं लागतं, इंट लिहावं लागतं, मग फ्लोट लिहावं लागतं, मग कॅरेक्टर लिहावं लागतं, पुन्हा मोठे अक्षर असेल तर मग ॲरे पण द्यावा लागतो. ओके, इथे मात्र काहीच नाही तसं. जस्ट लिहा, तो त्याचं समजून घेईल, इकडे आउटपुट दाखवेल, सगळं करेल. पण आतमध्ये मात्र त्या गोष्टी अजूनही चालूच आहेत, ते ठेवावंच लागतील. ठीक आहे. सो डेटा व्हेरिएबलचे हे 3 प्रकार. उद्या आपण यालाच पुढे एक्सटेंड करूया. ओके, तर आजच्या पुरतं आपण इथे थांबूयात. ज्यांना ज्यांना काही अर्जंट लेक्चर्स असतील दे कॅन लिव्ह. आणि 1-2च मिनिटं फक्त लिहू नका हो, आमचे कॅन्डिडेट स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवतील सगळ्या विद्यार्थ्यांचे. सो ऋषिकेश सर, इन केस जर तुम्ही असाल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हा, ऋषिकेश सर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हा, सगळ्या स्टुडंटचा. सो काल 1-2 जणांची अशी क्वेरी होती की वी डोंट हॅव एनी कम्प्युटर, सो व्हॉट. सो ते मोबाईलवरून सुद्धा करू शकतील. आणि असंही आपलं इनिशियली कोर पायथॉनच आहे. मीन व्हाईल त्यांना कॉलेजमध्ये किंवा मित्राकडे एखादा लॅपटॉप जर मिळत असेल 1.5 तासासाठी, तर ते अगदी आपला कोर्स 100% अचीव्ह करू शकतील. 1.5 तासाचा लॅपटॉप घ्यायचा, 1-1.5 तास प्रॅक्टिस करायची आणि दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला बिलकुलच नको येतो इनिशियली. सो आता ज्यांचे ज्यांचे काही इश्यूज असतील, अडचणी असतील, प्लीज ते विचारा. सर विंडोज 7 ची लिंक परत देता येईल का? येस, वाय नॉट ब्रो. ठीक आहे. आता विंडोज 7 पायथॉन लायब्ररीची मी देतोय लिंक हा, आणि त्याच्यानंतर पायचार्मची देतो. नाही गड्या, पायचार्मचीच देतो मी आता. तरी काम आपल्याला इकडे खेळण्यात अर्थ नाही. रिच क्रोम. ओके, युजर आयडी पासवर्ड साठी सगळ्यांनी थांबा, प्लीज डोंट लेफ्ट. हा, तो एक इश्यू आपला काल राहून गेला होता. मी काल फक्त एवढंच म्हणलो होतो की युजर आयडी आणि पासवर्ड हे फक्त, सॉरी, युजर आयडी म्हणण्यापेक्षा ते जे लॉग इन करायला लावलं होतं ना, ते जस्ट लॉग इन करा. ओके, तर आज पुन्हा एकदा प्रोसेस व्यवस्थित सांगतो मी, व्यवस्थित लक्ष द्या इकडे. हा, smart@innovation, smart@innovation.com/pc एंटर केल्यानंतर ही लिंक आहे. मी पुन्हा एकदा ही लिंक तुम्हाला ऑनलाईनला चॅटिंग मध्ये पेस्ट करून देतो आणि व्हॉट्सअपवरही तुम्हाला प्रत्येकाला ही लिंक प्रोव्हाइड करतो. व्हॉट्सअपवर ऋषी सर प्रत्येकाला ही लिंक नंतर सेंड करा. हा, केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे साइन अप. साइन अप मध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. केल्यानंतर मिडल नेम एंटर करा. सर हा फॉर्म काल नंतर भरलाय लास्ट ना? नेम. काय ते? हा फॉर्म काल भरला होता ना?
भरला होता. बरं चालेल, 1-2च मिनिटं आपण फक्त कंटिन्यू करूयात. लगेच तुम्हाला सांगतो की त्याचा आयडी काय आहे म्हणून. बॅच नेम इथे तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी जानेवारी 21 असं टाका. बॅच टाइम न विसरता एक 4 4:15 टाका. एरिया तुमचा तालुका एंटर करा. एज्युकेशन एंटर करा. त्यानंतर जॉईनिंगची डेट वगैरे टाका आणि व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. सबमिट केल्यानंतर तुमचा एक आयडी तयार होतोय आणि तो आयडी तुम्हाला ह्या लिंक मध्ये वरती दिसतोय. ठीक आहे. PGBD2. आता GBD हे माझं इनिशियल आहे, गौरव बाबासाहेब ढमालेचं GBDचं. P फॉर पायथॉन आहे. तुमच्या प्रत्येकाचं असंच बनणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या प्रत्येकाचं आयडी विसरले जरी असेल तरी तुम्ही तुक्का मारून असं करू शकता. P लिहा, तुमचा जे काही इनिशियल असेल त्याचा तुक्का मारा आणि पुढे 1 2 3 4 याच्यापैकी कुठला एक अंक लिहायचा. 1 लिहिला तुम्ही, खाली पासवर्ड तुम्हाला लिहायचा आहे ASD हा आपला कॉमन पासवर्ड आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला बदलण्यासाठी पण स्कोप दिला जाईल. ओके, इथे पासवर्ड लिहून देतो, कोणाला सांगू नका, छोट्या लिपीत. आणि त्यानंतर साइन इन करायचे. साइन इन केल्यानंतर छोट्या लिपीत टाका बरं का, पासवर्ड छोट्या लिपीत. साइन इन केल्यानंतर अशी स्क्रीन येईल. याच्या व्यतिरिक्त एक कधी कधी अटेंडन्स नाही याची त्याची पण स्क्रीन येऊ शकते. सो बिलकुल निश्चिंत राहा, त्याचा पण पासवर्ड या बाकीच्या गोष्टी आम्ही सांगून देऊ. इथे हाय गौरव माझं नाव दिसेल, वेलकम टू पायथॉन, आणि तुम्हाला जायचं आहे परफॉर्मन्स चेकमध्ये. तर इथे सगळे टेक्स्ट ट्युटोरियल्स आहेत. ओके, तर आता इनिशियली थोडेफार ॲक्टिवेटेड असतील आणि जसं आपलं लेक्चर पुढे पुढे जातील तसं सगळे ॲक्टिवेट होतील. सो ऑल टेक्स्ट ट्युटोरियल्स आहेत. प्रत्येक असाइनमेंट आहे का त्यानंतर असाइनमेंट स्टेप बाय स्टेप एखाद्याने समजा ठरवलंच त्याच्यातून वाचूनही तो थोडं अचीव करू शकणार आहे. मेन काम आपलं हे राहणार यातून की डेली तुम्ही जे काही प्रोग्राम बनवशाल ना ते इथे चूज फाईल आणि त्याचे स्क्रीनशॉट जे असतील ते तुम्हाला इथून अपलोड करायचे. जसं पिक्चर आणि एखादा स्क्रीनशॉट असेल की जो एखाद्या प्रोग्रामचा असेल, तुमच्या आउटपुटचा असेल, म्हणजे जे जे तुम्हाला सांगितलं जाईल ते क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केलं की ती फाईल लगेच आमच्याकडे येऊन जाईल आणि तुम्हालाही स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली दिसेल की तुम्ही तो प्रोग्राम तिथे अपलोड केलेला आहे म्हणून. त्यानंतर तुम्हाला त्याचे स्कोरिंग्स मिळतील आणि कोण टॉप लाईन, कोण मिडल लाईन, कोण बॉटम लाईन ते कळत राहील. तर माझा रँक सध्या इथे मी 2 नंबरला आहे. आता हे पूर्ण आपलं नवीन फेजने ऑन केलेलं आहे आपण, त्याच्यामुळे तुमच्या बॅच साठीचे जे टॉपर्स असतील सो थोडक्यात तुम्हाला तुमचा स्कोर कळत राहील. इथे सध्या मार्क्समध्ये दिसत राहील. सध्या मार्क्स अलॉट झालेलेच नाही, ते इनिशियल स्टुडंट्स आहेत त्याच्यामुळे. आणि तुमच्या ज्या फाईल्स असतील त्या तुम्ही ते फाईलमधून हँडल करू शकता. ही प्रोसेस अजून एकदा दोनदा सांगणार मी, त्यामुळे बिलकुल निश्चिंत राहा. तुम्हाला ऑफिशियल याच्यावर लिंक येईल, त्या लिंकवरून तुम्ही लॉग इन करा. बरं, आता अजून एक यातलं लॉग इन केल्यावर डेली लॉग इन करण्याला तुम्हाला इथं आय हॅव नॉट कन्फर्म माय ॲडमिशन मध्ये जायचं आहे. ओके, जेव्हा आपली फीस पूर्ण पे होईल ना त्यानंतर आपलं रेग्युलर लॉग इन इथे होणार आहे. तर आय हॅव नॉट कन्फर्म मध्ये जायचं आणि त्यानंतर इथे टेम्पररी लॉग इन कंटिन्युअसली चालू राहणार आहे. हे पण ASD टाका, देन येस परफॉर्मन्स चेक, गो फॉर इट. ओके, सो ही लिंक स्मार्ट ॲडमिशन PC आय हॅव नॉट कन्फर्म आता डेली ऑन करायचं आहे. इथे येणार PGBD, कारण दररोज अकाउंट नका बनवत बसू. ASD आणि देन इथून तुम्हाला ते मिळेल. ओके, सो काही अडचण आहे कोणाला? ऋषी जर व्हॉट्सअपवरून या प्रत्येक सगळ्यांना आहे ना लिंक पाठवून द्या smartatinnovation.com/PCG. तो अडचण नसेल तर आपण इथे स्टॉप करूयात आणि आजच्या असाइनमेंट्स हेच राहतील. तर तुम्ही अगोदर पायथॉन इन्स्टॉल करा, पहिल्या डेचे जे बेसिक प्रोग्राम्स आहेत ते रन करा. ओके, फीस किती असणार? फीस असणार ₹1200, 1200 विथ सर्टिफिकेट. सो काही डाऊट नसतील सो थँक्यू. येस, थँक्यू. किती डेजचा कोर्स आहे? डेज तसं आता स्पेसिफिक सांगता नाही येणार. आणि अजून एक नोटीस सांगायची राहून गेली मला तुमच्याकडं की
आपले जे लेक्चर्स असतील ना, हे आठवड्यातून 5च दिवस चालतील हां. उद्या लेक्चर आहे म्हणा. संडेला एक सुट्टी राहील आणि त्यानंतर मोस्टली एक वेडनेसडेला किंवा थर्सडेला सुट्टी राहील. तर मी तसं सांगेल तुम्हाला. पण आठवड्यातून एक 5 दिवस आणि जो एक दिवस सुट्टीचा राहील त्या दिवशी पण आपल्याला ऑनलाईनला यायचंच आहे. पण जस्ट फॉर डिस्कशन राहील. हां, म्हणजे तुमच्यासाठी रेग्युलरच असं समजा तुम्ही. चालेल. तिथे आपण प्रॅक्टिस करणार आहोत. चालेल. मी लेफ्ट करतो आणि ही रेकॉर्डिंग कुठे मिळणार हे तुम्हाला उद्या क्लिअर केलं जाईल. सर बोला. सर ते तुमचा मोबाईलचं ॲप नव्हतं का, त्याला ते पायचॅम डाउनलोड करायला लागेल का त्याच्यासाठी? नाही, बिलकुल नाही ना. मोबाईल ॲप जे दिलं ना, हां. आपलं नाही ते ॲक्चुअली. ते म्हणजे खूप ऑफिशियल कंपनीने बनवलेलं आहे ते. हां, ते हां. बोल. त्याच्यासाठी आपलं नाही. आमचं ॲप जे आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला लेक्चर्स आणि ट्युटोरियल्स मिळतील आणि काही क्विझेसचं आपण इंटर कम्युनिकेशन करू शकणार आहोत त्या थ्रू. ओके. आपल्या ॲपचं अजून सांगितलं नाही मी. काल सांगितलं असेल मे बी, पण आज नाही सांगितलं. उद्या सांगणार ते पुन्हा. तर PyDrive चालेल. 3 म्हणून आहे ते प्ले स्टोअरवर. हां. डायरेक्टली सुद्धा मिळतं ते. एकदम एक नंबरलाच येतं ते. सर मी केले ते डाउनलोड केले, फक्त मला ते कसं म्हणजे यूज कसं करायचं ते समजत नाही. ओके. एकच मिनिट मी यूज करून दाखवतो त्याचा. लिंकला कनेक्ट आहे तुम्ही? सर तुम्ही औरंगाबादचे आहे का? हो. सर माझं गाव आहे सिल्लोड, माहिती असेल तुम्हाला. हो, माहिती आहे ना. सिल्लोड माहिती आहे. सिल्लोडचं आहे सर मी प्रॉपर. हां का? हां. 2 मिनिटं हां. तो मोबाईल घ्या. इतर कोणाची काही अडचणी असतील तर ठीक, नाही तर लेफ्ट झाले तरी चालेल. 1-2 मिनिटात फक्त मोबाईल ॲपवर कसं इन्स्टॉलेशन रन करायचं आपल्याला ते सांगतो मी हां. ॲप पहिलं तर इन्स्टॉल करा. देन 1-2 मिनिटात मी स्क्रीन शेअर करतो इथून. देन ओपन इट आणि एक असणार आहे त्याच्यामध्ये छोटीशी अडचण ती अशी, नेट जर सुरू असेल तर थोड्याशा ॲड्स तुम्हाला परेशान करतील हां. इथे ॲप आहे ते. बस इथे तुम्हाला लिहायचं आहे प्रिंट, देन टाइप ब्रॅकेट, देन डबल कोट, देन हॅलो ऑर हॅपी ब्राउझर. आणि ते खाली रन करायचं. रन केलं की तुम्हाला आउटपुटची स्क्रीन दिसून येते बघा. मे बी तुम्ही झूम करून ती बघा. सो इथे खाली रनचं बटन आहे. इथे दिसलं? प्ले सारखं हां दिसतं. सर. हां, येस. हां. बस आणि बरोबर. आता जेवढे आपण करू तेवढे सगळे करत जायचं. सो चालेल. कॉम्प्युटरपेक्षा बऱ्यापैकी इझीच दिल्यासारखं आहे ते. फक्त सर ते त्यात एवढं सेव्ह कशात होईल सर ती फाईल, म्हणजे फाईल? इथे लेफ्ट साइडला इथे आहे ना, हां. सेव्ह पण ते करून ठेवतोय आणि तुम्ही त्याला शेअर पण करून ठेवा. चालेल. इथे इथे डॉटवर क्लिक करायचं, सेव्ह करा.
एक विशिष्ट अलाव करून डिरेक्टरी सेट करून तुम्हाला ते सेव्ह करता येईल. चालेल. थँक्यू सर. येस येस ओके ओके थँक्यू रेकॉर्डिंग